नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम गायडन्स आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, राज्यात लवकरच पोलीस भरती होणार आहे. या संदर्भात एक अपडेट आहे. तर मित्रांनो, अपडेट असा आहे की नुकतेच झालेल्या विधान परिषद अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 23,728 पोलीस शिपाई पदभरती होणार असल्याबाबतची सूचना सांगितलेली होती. असं म्हणलं होतं की लवकरच 23,728 पोलीस शिपायांची पदभरती होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषद लक्षवेधीवेळी दिली. गृह विभागातील पोलीस शिपाई भरती तातडीने करण्याबाबत लक्षवेधी सूचना सतेज उर्फ बंटी पाटील यांनी मांडली होती. यावर उत्तर देताना फडणवीस बोलत होते. गृह विभागात 1976 पासून आकृतीबंधानुसार पदभरती केली जात होती. आता लोकसंख्येनुसार किती अंतरावर पोलीस स्टेशन कर्मचारी युनिट असले पाहिजे याबाबत नवीन आकृतीबंध तयार करण्यात आले आहे. नवीन आकृतीबंधानुसार मोठ्या प्रमाणात पोलीस भरती करण्यात येणार आहे आणि यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आणि 8,400 लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता होती. म्हणजे मित्रांनो, जी 2021 ची पोलीस भरती झाली होती त्याच्यामध्ये 18,000 पदांची ही पोलीस भरती झाली होती. प्रशिक्षण केंद्रामध्ये एवढ्या उमेदवारांना एकाच वेळी ट्रेनिंग देणं अशक्य होतं. त्यासाठी 8,400 लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता होती ती वाढवण्यात आली आहे. प्रशिक्षण देण्याची क्षमता वाढवण्यात आली आहे. कोरोना काळात अनेक उमेदवारांनी वयोमर्यादा संपत असलेले उमेदवार निराश झाले होते. या संदर्भात गृह विभागाशी चर्चा करून निर्णय घेऊ असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. तर मित्रांनो, याच्यामध्ये जी नवीन भरती होणार आहे त्याच्यामध्ये कोरोना काळात ज्यांचं वयोमर्यादा संपत होती त्यांच्यासाठी वयोमर्यादा देखील देण्यात येणार आहे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. आणि जी ट्रेनिंग सेंटरची कॅपॅसिटी आहे ती वाढवण्यात येणार आहे. जी पोलीस भरतीची जाहिरात आहे ती पुढच्या वर्षी येऊ शकते, कारण की आता सध्या जी भरती झाली होती 18,000 पदांची त्याचं ट्रेनिंग सेंटर कॅपॅसिटी फुल असल्यामुळे तिथे प्रशासनावर पोलीस प्रशासनावर ताण येत आहे. त्यामुळे ही भरती पुढच्या वर्षी होऊ शकते. त्यानंतर मित्रांनो, अनुसूचित प्रकार टाळण्यासाठी उपाययोजना केली जात आहे. पोलीस शिपाई परीक्षा एजन्सीकडे दिली असून यात अनुसूचित प्रकार होऊ नये म्हणून जॅमर बसवण्याचा प्रायोगिक तत्वावर वापर करण्यात येणार आहे. आणि यासाठी सायबर प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत आहे. तर मित्रांनो, ही जी पोलीस शिपाई भरती होती ती आधी जिल्हा निवड समिती घेत होती, ती आता परीक्षा एजन्सीकडे दिली आहे. म्हणजे TCS IBPS परीक्षा घेण्याची शक्यता आहे आणि परीक्षेत काही अनुसूचित प्रकार टाळण्यासाठी जॅमर बसवण्याचा प्रायोगिक तत्वावर वापर करण्यात येणार आहे. म्हणून आधीची जी भरती होती ती पोलीस भरती होती ती जुन्या आकृतीबंधानुसार होती. आता नवीन आकृतीबंधानुसार लोकसंख्येनुसार पोलीस स्टेशन आणि युनिट पोलीस कर्मचारी यांच्या संख्या लक्षात घेऊन ही नवीन पोलीस भरती काढण्यात येणार आहे. यामध्ये रिक्त पदांची संख्या असणार आहे 23,628 पोलीस शिपाई पदभरती होणार आहे. मित्रांनो, पोलीस भरतीची जी जाहिरात आहे ती डिसेंबर महिन्यात देखील येऊ शकते किंवा नवीन वर्षामध्ये पण येऊ शकते, कारण की प्रशासनावर असलेला ताण हा लक्षात घेता पोलीस भरती ही पुढच्या वर्षीच येऊ शकते असं अंदाज वर्तवण्यात येत आहे. म्हणजे येणारं 2024 हे वर्ष आहे, याच्यामध्ये पोलीस भरती नक्की जाहिरात येऊ शकते. मित्रांनो, ही माहिती होती पोलीस भरतीबद्दलची. अशाच लेटेस्ट अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.